नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश ट्युटोरियल लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आजचा आपला लेसन आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, स्टँडर्ड 9 चा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हा लेसन आपण आज शिकतोय। या लेसनचे काही महत्त्वाचे क्वेश्चन आन्सर्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत। इथे पहिला क्वेश्चन आहे, राइट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सब किंगडम फॅन्ड्रोगॅमस। फॅन्ड्रोगॅमस हे एक सब किंगडम आहे। या फॅन्ड्रोगॅमस च्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत। म्हणजे फॅन्ड्रोगॅमस म्हणजे काय, त्यांच्या कोणत्या कोणत्या वेगळ्या अशा फीचर्स आहेत, म्हणून त्याला आपल्याला फॅन्ड्रोगॅमस या क्लास या सब किंगडम मध्ये असं एक नाव दिलेलं आहे, बरोबर। पहिली कॅरेक्टरिस्टिक्स अशी आहे, फॅन्ड्रोगॅमस हॅव स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर रिप्रोडक्शन। फॅन्ड्रोगॅमस हे जे प्लांट्स आहेत, या प्लांट्सना रिप्रोडक्शनसाठी एक स्पेशल स्ट्रक्चर असतं, समजून घ्या। ज्याचं त्यांचं रिप्रोडक्शन होतं, त्या रिप्रोडक्शनसाठी एक स्पेशल स्ट्रक्चर असतं त्यांना, ओके। दे प्रोड्यूस सीड्स। एवढं लक्षात घेऊ असू द्या तुमच्या की फॅन्ड्रोगॅमस हे फ्रूट्स आणखी फ्लॉवर्स येणारे प्लांट्स आहेत। म्हणजे ज्या ज्या प्लांट्सना सगळ्या फ्रूट्स आणखी फ्लॉवर्स येतात ते सगळे फॅन्ड्रोगॅमस, एवढं लक्षात घ्या शॉर्टमध्ये, ओके। फॅन्ड्रोगॅमस हा स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर रिप्रोडक्शन, पहिला पॉइंट। दुसरा पॉइंट आहे, दे प्रोड्यूस सीड्स, म्हणजे त्या अशा प्लांट्समध्ये सीड्स प्रोड्यूस होतात, ओके। थर्ड पॉइंट, इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड। अशा प्लांट्समध्ये जेव्हा रिप्रोडक्शन होतं तेव्हा सीड्स निर्माण होतात। सीड्स म्हणजे काय, बियाणं, ओके। तर हे सीड्स निर्माण होतात, रिप्रोडक्शन नंतर सीड्स निर्माण होतात, ज्या सीड्समध्ये स्टोर्ड केलेलं फूड पण असतं आणखी एम्ब्रियो पण असतो। एम्ब्रियो आणि एम्ब्रियो म्हणजे काय बघा, कुठलेही बिया असतील किंवा कुठल्याही फ्रूट्सच्या बिया असतील, त्या बियांच्या मधून स्टोर्ड केलेलं फूड पण असतं आणखी एम्ब्रियो पण असतो। आणखी मग ते बिया आपण जर्मिनेशनसाठी घातल्या याच्यामध्ये, ग्रोथ त्याची करण्यासाठी, तर त्याच्यातून एम्ब्रियो मधूनच आपल्याला नवीन प्लांट ग्रो होतं, बरोबर ना। इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड। सीड्स कंटेनिंग एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड। सीड्स कंटेनिंग एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड। सीड्स कंटेनिंग एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड। तिसरा पॉइंट, सीड्स कंटेनिंग एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड। फोर्थ पॉइंट, ड्यूरिंग जर्मिनेशन ऑफ सीड द स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रियो। चौथा पॉइंट आहे तो जर्मिनेशनच्या संदर्भातच, मी आत्ताच बोलत होतो, जेव्हा ह्या बियाणे आपण जेव्हा मातीखाली ग्रो करण्यासाठी आपण घालतो, जर्मिनेशनसाठी घालतो, तेव्हा जर्मिनेशन म्हणजे काय, तर एम्ब्रियो मधून प्लांट नवीन ग्रो होतं आणि किंवा त्याच्या रूटसाठी दुसरा एक असा म्हणजे अंकुर बाहेर पडतात, बरोबर ना। मोड आलेला आपण कडधान्य बघतो, तर ते म्हणजे काय, तर ते जर्मिनेशन होत असलेलं। मग अशा इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा प्लांट्स बाहेर येतं एम्ब्रियोमधून, तेव्हा त्या इनिशियल स्टेजमध्ये ते जे एम्ब्रियो आहे ते एम्ब्रियो आपलं फूड म्हणून काय करतात, तर त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं फूड असतं ते। ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड द स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रियो। एम्ब्रियोची इनिशियल ग्रोथ होण्यासाठी जे स्टोअर्ड केलेलं फूड असतं, ते स्टोअर्ड केलेलं फूड असतं, ते यूज केलं जातं, समजलं। त्याच्यानंतर खाली रूट्स जातात, मग रूट्स जमिनीतून ते फूड बाहेरून इकडून पानांच्या मधून मग ते फूड बनवतात, जमिनीमधून काही मिनरल्स मिळतात, या नंतरच्या गोष्टी आहेत। पण इनिशियल स्टेजला कशावर ते एम्ब्रियो असतो तो जर्मिनेट होतो, तर हे स्टोर्ड केलेलं फूड एम्ब्रियो सीडमध्ये असतं। ते स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रियो। ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड द स्टोर्ड फूड इज यूज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रियो। समजलं मित्रांनो, ओके। तर हा होता चौथा पॉइंट। त्याच्यानंतर फिफ्थ पॉइंट आहे, डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट ऑर नॉट दे आर क्लासिफाइड एज जिम्नोस्पर्म्स अँड एंजियोस्पर्म्स। डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट ऑर नॉट, डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट्स ऑर नॉट, म्हणजे फ्रूट्सच्या आतमध्ये सीड्स आहेत किंवा फ्रूट्सच्या बाहेर सीड्स आहेत, याच्यावरून त्यांचे ह्या फॅन्ड्रोगॅमसचे वेगळे वेगळे टाइप्स पडतात। आणि ते म्हणजे कोणते, जिम्नोस्पर्म्स अँड एंजियोस्पर्म्स। जिम्नोस्पर्म्स अँड एंजियोस्पर्म्स। एंजियोस्पर्म्स म्हणजे ज्यांचे सीड्स आहेत ते आतमध्ये आहेत, जिम्नोस्पर्म्स ते ज्यांचे सीड्स आहेत ते बाहेर, म्हणजे सीड्स नेकेड आहेत,
आपल्याला दिसतात. आंबा खाल्यानंतर त्याचं सीड आतमध्ये असतं, बरोबर ना. तर असे बरेचसे उदाहरण आपल्याला देता येईल. जे सीड्स बाहेर असतात ते, जे सीड्स आत असतात ते. बाहेर असतात त्याला जिम्नोस्पर्म्स म्हणणार, सीड्स आत असतात त्याला एंजिओस्पर्म्स म्हणणार. पण हे कशावर डिपेंड आहे? डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट और नॉट, इन द फ्रूट और आउटसाइड ऑफ द फ्रूट, इन द फ्रूट और आउटसाइड, याच्यावर डिपेंड असणार त्याला जिम्नोस्पर्म्स म्हणायचं की एंजिओस्पर्म्स म्हणायचं. समजलं मित्रांनो. तर हे 4 पॉइंट्स आहेत. मी परत एकदा रीड करतो. फंडोगामेट्स ऑफ स्पेशल स्ट्रक्चर्स ऑफ फॉर रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनसाठी स्पेशल स्ट्रक्चर असतं. रिप्रोडक्शनसाठी पहिलं स्पेशल स्ट्रक्चर असतं. दे प्रोड्यूस सीड्स. दुसरा पॉइंट तो सीड्स. दे प्रोड्यूस सीड्स. तिसरा पॉइंट, इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड विच कंटेन द एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड. सीड्स जे फॉर्म होतात ते काय करतात? ते कंटेन करतात एम्ब्रियो अँड स्टोर्ड फूड. ओके. मग ह्या स्टोर्ड फूडचा आणखी एम्ब्रियोचा काय? ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड द स्टोर्ड फूड इज युज्ड फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोची इनिशियल ग्रोथ होण्यासाठी हे स्टोअर केलेलं फूड आहे ते वापरलं जातं. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे, डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन द फ्रूट और नॉट, दे आर क्लासिफाइड एज जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. वेदर सीड्स आर एनक्लोज्ड or not in the fruit, they are further classified as gymnosperms and angiosperms. समजलं मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, या लेसनचा सेकंड क्वेश्चन आहे तो असा, राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट्स बिलॉंगिंग टू डिव्हिजन ब्रायोफायटा. सगळ्या प्लांट्स जे ब्रायोफायटाला बिलॉंग करतात, या अशा प्लांट्सच्या स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत जे ब्रायोफायटामध्ये येतात. सगळे जे प्लांट्स जे ब्रायोफायटामध्ये येतात त्या प्लांटच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत असा क्वेश्चन आहे. आन्सर बघूया. पहिला पॉइंट आहे, दिस ग्रुप इज कॉल्ड एम्फिबियन्स ऑफ द प्लांट सिन्स दे लिव्ह ऑन सॉइल अँड वॉटर बोथ. एम्फिबियन्स हा वर्ड प्रामुख्याने आपण कशासाठी यूज करतो? तर तो यूज करतो आपण प्राण्यांच्यासाठी, ॲनिमल्ससाठी. जे ॲनिमल्स पाण्यामध्ये सुद्धा राहतात आणि जे ॲनिमल्स बाहेर येऊन, फॉर एक्झाम्पल बेडूक किंवा कासव, या ॲनिमल्सना आपण एम्फिबियन्स म्हणतो. कारण का? तर ते वॉटरमध्ये पण असतात आणखी बाहेर येऊन ते लँडवरती पण राहू शकतात, बरोबर. इथे हा वर्ड यूज केलाय तो प्लांटसाठी यूज केलाय. या ब्रायोफायटामधले सगळे प्लांट्स आहेत ते पाण्यामध्ये सुद्धा जिवंत राहू शकतात आणखी बाहेर जमिनीवर सुद्धा ते ग्रो होऊ शकतात. समजलं. दोन्हीकडे ग्रो होऊ शकतात म्हणून त्याला आपण एम्फिबियन्स ऑफ प्लांट्स म्हणतो. एम्फिबियन्स ऑफ प्लांट्स सिन्स, कारण they live on soil and water both. कारण since they live on soil and water both. समजलं. हा होता पहिला पॉइंट. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट, देर इज नो स्पेशलाइज्ड टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. जेव्हा ब्रायोफायटा, थॅलोफायटा असे जे डिव्हिजन्स बनले गेले तेव्हा क्रायटेरिया असा होता की कंडक्टिंग टिश्यू स्पेशलाइज्ड आहेत की नाही आहेत, याच्यावरून ते डिव्हिजन बनवले गेले. मग हा डिव्हिजन कोणता आहे? तर ज्याच्यामध्ये कंडक्शन टिश्यू आहेत ते नाही आहेत. देर इज नो स्पेशलाइज्ड टिश्यू फॉर कंडक्शन ऑफ वॉटर. कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे काय? वॉटर आणखी फूड कंडक्ट करणारे टिश्यूज त्यांच्या बॉडीमध्ये, काही प्लांटच्या बॉडीमध्ये हे टिश्यूज कंडक्टिंग टिश्यूज असतात आणि काहींच्या बॉडीमध्ये हे कंडक्टिंग टिश्यूज नसतात. मग ब्रायोफायटामध्ये काय असतं? ब्रायोफायटामध्ये कंडक्टिंग टिश्यू नसतात. समजलं. देर इज नो स्पेशलाइज्ड टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. कंडक्शन टिश्यूज म्हणजे काय? तर जे टिश्यूज फूड आणखी पाणी आहे ते रूट्सपासून प्रत्येक पार्ट्सपर्यंत घेऊन जाण्याचं, आपल्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम असते ना, तसंच काम हे कंडक्टिंग टिश्यूज करतात प्लांटमध्ये. पण या ब्रायोफायटाच्या प्लांटमध्ये हे कंडक्टिंग टिश्यूज असत नाही आहेत. वेगळे असे स्पेशलाइज्ड असं होत नाही आहे ते. ओके. काही प्लांट्समध्ये असतात पण ते ब्रायोफायटामध्ये नाही आहेत. देर इज नो स्पेशलाइज्ड टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड. समजला सेकंड पॉइंट. तिसरा पॉइंट, द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट, रिबन लाईक, लॉंग, विदाउट द रूट्स, स्टेम अँड लीव्स. स्ट्रक्चर जे आहे ह्या ब्रायोफायटाचं, या प्लांटचं नॉर्मली स्ट्रक्चर असतं रिबन लाईक असतं किंवा लॉंग असतं. ब्रायोफाइट इज फ्लॅट असतं, रिबन लाईक लॉंग, रिबन सारखं लॉंग आणखी फ्लॅट असतं. बऱ्यापैकी सगळ्या ब्रायोफाइटच्या प्लांटचं स्ट्रक्चर जे असतं, शेप जो असतो तो रिबन लाईक आणखी फ्लॅट असा असतो. समजलं. विदाउट द रूट, स्टेम अँड लीव्स. आणि विदाउट स्टेम, रूट्स आणखी लीव्स
हे त्याला पार्ट्स नसतात. ब्रायोफायटामध्ये येणाऱ्या सगळ्या प्लांट्सना स्टेम नसतात, लीव्ज नसतात, आणखी रूट्स सुद्धा नसतात. इन्स्टेड त्याच्याऐवजी हे सगळे मुख्य पार्ट तर नसतात. मग असतं काय त्याच्यामध्ये? इन्स्टेड दे हॅव स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स. त्याच्याऐवजी स्टेम सारखा दिसणारा एक पार्ट असतो. लीफच्या ऐवजी लीफ लाईक पार्ट्स असतात, पण त्याला लीफ म्हणू शकत नाहीये. स्टेम लाईक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट्स लाईक रायझॉइड्स. आणि रूट्स लाईक म्हणजे रूट्स सारखे दिसणारे किंवा रूट्सचं फंक्शन करणारे रायझॉइड्स नावाचे वेगळे पार्ट्स असतात. याला समजलं? ॲक्च्युअल स्टेम, रूट्स आणखी लीव्ज या ब्रायोफायटामध्ये प्लांट्सना नसतात, पण स्टेम लाईक स्ट्रक्चर काहीतरी असतं तिथे, लीफ लाईक पार्ट काहीतरी असतात, आणखी रूट्सच्या ऐवजी रायझॉइड्स असतात. रूट्स लाईक रायझॉइड्स. फॉर एक्झाम्पल मॉस, रिसिया एक्सेट्रा. आणि एक्झाम्पल 2 लक्षात ठेवा. ब्रायोफायटच्या दोन्ही एक्झाम्पल्स आहेत, मॉस रिसिया. हे 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. 4 पॉईंट्स तुम्हाला समजले असतीलच. याच्यानंतरचा क्वेश्चन आता आपण घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा क्वेश्चन इथे असा आहे, विच क्रायटेरिया आर युज्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स? एक्सप्लेन. हे क्लासिफिकेशन झालं प्लांट्सचं, ते कोणत्या क्रायटेरियाना झालं? काय काय नियम लावले गेले आणखी मग क्लासिफाय केलं गेलं प्लांट्सना? या क्लासमध्ये त्या क्लासमध्ये असं डिवाइड केलं गेलं. तर तो क्रायटेरिया काय होता? तो क्रायटेरिया तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे या क्वेश्चनमध्ये. ओके, आन्सर कसा आहे बघूया आपण. पहिला पॉईंट आहे द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. तो क्रायटेरिया असा होता, त्याच्यातला पहिला पॉईंट आहे, काही प्लांट्सना काही ऑर्गन्स असतात, काही प्लांट्सना काही ऑर्गन्स नसतात. जसं आत्ताच तुम्ही मागच्या क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं, ब्रायोफायटामध्ये स्टेम नसतं, लीफ नसतं, रूट्सच्या ऐवजी रायझॉइड्स असतात तिथं, बरोबर की नाही? म्हणजे 3 मेजर पार्ट्स तिथे नसतात ब्रायोफायटाला. असंच म्हणजे काही प्लांट्समध्ये काही पार्ट्स आहेत, काही पार्ट्स नाही आहेत, याच्यावरून आपण ते डिवाइड वेगळे वेगळे केले. या क्लासमध्ये घातले, या क्लासमध्ये घातले असं. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. समजलं मित्रांनो? काही प्लांट्समध्ये ऑर्गन्स आहेत म्हणून ते एका क्लासमध्ये, काही प्लांट्समध्ये ऑर्गन्स नाही आहेत म्हणून ते दुसऱ्या क्लासमध्ये. हा पहिला क्रायटेरिया होता. दुसरा पॉईंट, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज. हे सुद्धा ब्रायोफायटामध्ये आपण बघितलं होतं की तेव्हा तिथे ब्रायोफायटामधल्या सगळ्या प्लांट्सना स्पेशल कंडक्टिंग टिश्यू नसतात. मग काही प्लांट्समध्ये कंडक्टिंग टिश्यू असतात, काही प्लांट्समध्ये कंडक्टिंग टिश्यू नसतात. यावरून त्यांचं क्लासिफिकेशन केलं. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स, असतात किंवा नसतात, याच्यावरून वेगळे वेगळे क्लास केले गेले. समजलं? कंडक्टिंग टिश्यू असणं, कंडक्टिंग टिश्यू नसणं, हे वेगळे वेगळे क्लास. हा एक दुसरा क्रायटेरिया होता. तिसरा क्रायटेरिया, ॲबिलिटी टू बिअर सीड अँड फर्दर इट इज क्लासिफाईड वेदर द सीड्स आर नेकेड ऑर एन्क्लोज्ड विदिन फ्रुट्स. जेव्हा आपण ब्रायोफायटाचा एक्झाम्पल पाहत होतो तेव्हा आपण ते सीड बिअरिंग प्लांट्स असतात आपण सांगितलं. सीड बिअरिंग म्हणजे ज्या प्लांट्समध्ये बिया येतात, फ्रुट्स येतात, फ्लॉवर्स येतात, आणखी बिया असतात त्यांच्या प्लांट्समध्ये, आणि त्या बियांपासूनच, त्या सीड्सपासूनच एम्ब्रिओ आणखी नवीन दुसरं प्लांट बनतं, रिप्रोडक्शन होतं, बरोबर की नाही? मग सीड्स असणं आणखी नसणं हे वेगळे वेगळे क्लास केले. ज्या प्लांट्समध्ये सीड्स आहेत तो एक वेगळा क्लास, ज्या प्लांटमध्ये सीड्स नाही आहेत तो वेगळा. आणखी मग सीड ज्या प्लांटमध्ये आहेत त्या प्लांटचे पुढे आणखी फर्दर डिव्हिजन केले. ते म्हणजे क्लासिफाईड वेदर द सीड्स आर नेकेड ऑर एन्क्लोज्ड विदिन फ्रुट्स. ज्यांच्यामध्ये सीड्स आहेत असे पुढे फर्दर क्लास केले त्याचे. ते कोणते कोणते केले? सीड्स फ्रुट्सच्या आतमध्ये आहेत आणि सीड्स बाहेर आहेत. वेदर द सीड्स आर नेकेड ऑर विदिन द फ्रुट्स. वेदर द सीड्स आर नेकेड ऑर एन्क्लोज्ड विदिन द फ्रुट्स. फ्रुट्सच्या आतमध्ये काही सीड्स आहेत, काही सीड्स आहेत ते बाहेर आहेत. समजलं मित्रांनो? तर हा तिसरा पॉईंट होता, म्हणजे सीड्स असणं नसणं. आणखी सीड असलेल्यामध्ये पुढे अजून परत जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स, म्हणजे सीड्स आतमध्ये आहेत आणि सीड्स बाहेर आहेत. त्याच्यानंतर चौथा पॉईंट, फर्दर क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कोटिलिडॉन्स इन द सीड्स. फर्दर क्लासिफिकेशन डिपेंड अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स. मग हे सीड्स आहेत, या सीड्सवरून कॉटिलिडॉन्सचे नंबरवरून आपल्याला, आता म्हणजे कॉटिलिडॉन्स म्हणजे काय? काही सीड्स आहेत, हरभरा, वाटाणा,
तुम्हाला माहिती असेल, ज्या सीड्सच्या डाळी बनतात, डाळ बनते, डाळ म्हणजे 2 सेम पार्टमध्ये आपण ते डाळ बनवू शकतो, त्या डाळींनाच कॉटिलिडन्स म्हणतात. मग ज्या 2 डाळी बनतात त्याला आपण काय म्हणणार, डायकॉटिलिडन्स. आणखी डाळी बनत नाही आहेत, डाळच बनत नाही आहे ज्याची, म्हणजे अशी 2 पार्टमध्ये आपण डिवाइड करू शकत नाही तो जो दाना असतो तो, त्याला आपण मोनिकॉटिलिडन्स म्हणणार. मोनिकॉटिलिडन्स, डायकॉटिलिडन्स ना मोनिकॉटिलिडन्स. म्हणजे काय, डाळ बनणं किंवा नाही बनणं. फर्दर क्लासिफिकेशन डिपेंड अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडन्स इन सीड. म्हणजे सीड्स मधले कॉटिलिडन्सचे नंबर याच्यावरून मोनिकॉटिलिडन्स, डायकॉटिलिडन्स असे वेगळे वेगळे क्लास बनवले गेले. समजले मित्रांनो हे 4 पॉइंट्स. द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज, ॲबिलिटी टू बिअर सीड, सीड असण्याची ability, and further it is classified whether the seeds are naked or enclosed within seed. आणि ज्यांच्यामध्ये सीड्स आहे ते सीड्स आहेत कुठे, बाहेर आहेत की आतमध्ये आहेत फ्रूटच्या ते. फर्दर क्लासिफिकेशन डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडन्स. आणखी 4था पॉइंट आहे तो नंबर ऑफ कॉटिलिडन्स वरून पण पुढे काही क्लासिफिकेशन केलं गेलं प्लांट्सचं. समजलं. तर प्लांट्सच्या क्लासिफिकेशनचे हे पॉइंट्स आहेत, हे इम्पॉर्टंट आहे. क्रायटेरिया आहे. विच क्रायटेरिया, तर हा सगळा 4 पॉइंट्स आहेत. या क्रायटेरियावरून, या पात्रतेनुसार प्लांट्सचे वेगळे 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 क्लास केले गेले. क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया समजलं, समजून घ्या, आणखी तुमचा आन्सर बनवा. ओके मित्रांनो, यानंतरचा क्वेश्चन आहे, वाय ब्रायोफाइट्स आर कॉल्ड द एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. ब्रायोफाइट्स जे आहेत त्यांना प्लांट किंगडमच्या एम्फिबियन्स असं म्हणतात. आणखी या क्वेश्चनचा आन्सर आपण मगाशी ब्रायोफाइटच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिल्या होत्या, त्याच्यामध्ये थोडंफार कव्हर झालेलं आहे. व्हाय दे आर कॉल्ड लाईक दॅट एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. याच्या अगोदर एम्फिबियन्स म्हणजे काय ते समजून घ्या. मी मगाशी सांगितलं होतं एम्फिबियन्स म्हणजे जे काही पाण्यामध्ये सुद्धा राहतात, आणखी जमिनीवर पण येऊन राहतात. जसं बेडूक पाण्यामध्ये पण असतो, आणखी नदीच्या बाहेर, विहिरीच्या बाहेर येऊन पण राहतात. कासव पण तसंच पाण्यामध्ये पण राहतात, आणखी बाहेर येऊन पण ते जगू शकतात. बरोबर की नाही. दे लिव्ह बोथ ऑन सॉइल ॲज वेल ॲज इन वॉटर. आणखी ह्या प्लांट्सना तसंच. आता हे एम्फिबियन्स आहेत, आपण ॲनिमल्ससाठी वापरलेला शब्द आहे तो एम्फिबियन्स. इथे प्लांटच्या बद्दल एम्फिबियन्स ऑफ प्लांट, प्लांट्सच्या एम्फिबियन्समध्ये हे ब्रायोफाइट्स आहेत. समजलं. म्हणजे काय, बायोफाइट्स आर कॉल्ड द एम्फिबियन्स ऑफ द प्लांट्स किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. ते मॉइस्ट सॉइलवर ग्रो होतात. हे ब्रायोफाइट्सचे जे प्लांट्स आहेत ते, त्यांना सॉइल कशी लागते, मॉइस्ट सॉइल म्हणजे ओलसर जमीन लागते, ओलसर जमीन लागते. अशा जमिनीमध्ये ते ग्रो होतात. आणखी त्यांना रिप्रोडक्शन करण्यासाठी बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, पण यांचं रिप्रोडक्शन होण्यासाठी त्यांना पाण्याची गरज असते. मग ते पाण्यामध्ये, म्हणजे जिथं पाणी आहे, जिथं ओलसरपणा आहे, जमीन पण आहे, आणखी पाणी पण आहे, अशा ठिकाणी ते ग्रो होतात. दे नीड मॉइस्ट सॉइल फॉर ग्रोईंग अँड नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. आणखी पाणी पाहिजे, ते रिप्रोडक्शनसाठी पाहिजेत. ओके. दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. युजली दे आर फाउंड इन ह्युमिड अँड डॅम एरियाज. नॉर्मली हे कुठे सामान्यपणे पाहायला मिळतात, तर जिथे जिथे ओलसर जागा आहे, ह्युमिड. ह्युमिड म्हणजे काय, ह्युमिड म्हणजे आर्द्रता जिथे आहे, जिथे हवेमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, ओलसर जागा आहे, तिथे ह्युमिड अँड डॅम एरियाज. आणखी मग डॅम असे एरियाज आहेत तिथे हे बघायला मिळतात. म्हणजे धरणं वगैरे असतील तिथे जास्तीत जास्त हे बायोफाइटचे प्लांट्स आपल्याला बघायला मिळतात. कारण त्यांना जमीन पण पाहिजे आहे, आणखी वॉटर पण पाहिजे आहे. समजलं मित्रांनो. तर हे एवढंच आहे, बाकी काय नाही आहे. मगाशी पण आपण पाहिलंच होतं, पण परत आता हे क्वेश्चन आलेलं आहे. वाय बायोफाइट्स आर कॉल्ड द एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. बायोफाइट्स आर कॉल्ड द एम्फिबियन्स ऑफ द प्लांट्स किंगडम बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल, दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. हे एवढंच इम्पॉर्टंट आहे. दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल, नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन, हेच फक्त रिझन आहे. युजली दे आर फाउंड इन ह्युमिड अँड डॅम एरियाज. आणखी ते नॉर्मली ह्युमिड आणखी डॅम एरियाजमध्ये आढळतात. समजलं मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्केच, लेबल अँड डिस्क्राइब स्पायरोगायरा. स्पायरोगायरा ही एक वनस्पती आहे, ही तुम्हाला डिस्क्राइब करायची आहे विथ नीट नेबल्ड डायग्रॅम.
इथे एक डायग्राम काढलेली आहे, मी अशीच रफ डायग्राम काढलेली आहे, तुम्ही रेफर करू शकता तुमच्या टेक्स्टबुक मधली डायग्राम व्हाईल एक्सप्लेनिंग. ओके, स्केच, लेबल अँड डिस्क्राईब स्पायरोगायरा. तुम्हाला स्केच करायचे आहे, लेबल करायचे आहे, त्यांची जी काही पार्ट्स आहेत त्यांची नावं द्यायची आहेत, आणखी अशा पद्धतीनं ते स्पायरोगायरा आहे ते डिस्क्राईब करायचं आहे. बघूया आपण स्पायरोगायराचे काय स्पेशल फीचर्स आहेत ते. पहिला पॉईंट आहे स्पायरोगायरा इज अ ग्रीन फिलामेंटस अल्गी बिलॉंगिंग टू डिव्हिजन थॅलोपायटा. जसं आपण म्हणतोय ब्रायोफायटा, थॅलोपायटा, तर हे जे स्पायरोगायरा आहे हे एक्झाम्पल आहे थॅलोपायटा या डिव्हिजनचं. थॅलोपायटा या डिव्हिजनचं स्पायरोगायरा हे एक फाईन एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. थॅलोपायटाच्या खाली स्पायरोगायरा येतं. ओके, मग ते आहे काय? ती एक अल्गी आहे एक प्रकारची, ब्ल्यू ग्रीन अल्गी आपण म्हणतो. ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं. क्लोरोप्लास्ट म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी. आणखी जे जे सगळं ग्रीन असतं, सगळे ग्रीन प्लांट्स आहेत ते फोटोसिंथेसिस करतात. पण ही जी अल्गी आहे स्पायरोगायरा इज अ ग्रीन फिलामेंटस अल्गी. ग्रीन फिलामेंटस अल्गी म्हणजे फिलामेंटस म्हणजे धाग्यासारखी, एका तंतूसारखी, छोटासा एक तारेसारखी अशी ती आहे फिलामेंटस अल्गी बिलॉंगिंग टू डिव्हिजन थॅलोपायटा. थॅलोपायटा या डिव्हिजन मधली अल्गी आहे ही. ओके, स्पायरोगायरा. सेकंड पॉइंट, इट ग्रोज इन फ्रेश वॉटर. मग हे कुठे उगतात? जास्तीत जास्त हे आढळतात कुठे? तर फ्रेश वॉटरमध्ये आढळतात, म्हणजे तलावामध्ये, लेक, पॉन्ड, विहिरीमध्ये, बरोबर ना. इट ग्रोज इन फ्रेश वॉटर. इट ग्रोज इन फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटरमध्ये ही आढळणारी ही वनस्पती आहे. सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, ओइंग टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इट सिंथेसायझेस इट्स फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. जसं मी सांगितलं इथे आहेच ग्रीन फिलामेंटस अल्गी. ग्रीन फिलामेंटस अल्गी आहे, ती ग्रीन आहे. काय ग्रीन आहे? तर त्याच्या आतमध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. काय आहे? क्लोरोफिल आहे. क्लोरोफिल म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. सगळ्या ग्रीन प्लांट्समध्ये पानामध्ये क्लोरोफिल नावाचा एक घटक आहे. त्या क्लोरोफिल नावाच्या घटकामुळेच फोटोसिंथेसिस होतं प्लांट्समध्ये, हे तुम्हाला माहिती आहे. प्लांट्स आपलं स्वतःचं फूड बनवू शकतात बिकॉज ऑफ दिस क्लोरोफिल, माहिती आहे. ओके, तर हे क्लोरोफिल याच्यामध्ये असतं. आणखी म्हणून इट सिंथेसायझेस इट्स फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आणखी म्हणून अल्गीमध्ये या स्पायरोगायरामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होतं, कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, हे आपल्याला माहिती आहे. तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट, इट कंटेन्स स्पायरली अरेंज्ड थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन इट सेल. हे जे सेलची डायग्राम आहे इथे, हे जे स्पायरली अरेंज्ड आहेत ना, हे स्पायरली म्हणजे काय? सापासारखे असे वाकडे तिकडे असे स्पायरली म्हणतात त्याला. तर स्पायरली अरेंज्ड थ्रेड्स आहे, त्या थ्रेड्सनाच आपण क्लोरोप्लास्ट म्हणतो. इट कंटेन्स स्पायरली अरेंज्ड थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन इट्स सेल्स. त्यांच्या सेल्समध्ये हे स्पायरली अरेंज थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, त्यांनाच आपण क्लोरोप्लास्ट असंही म्हणतो. समजलं? इट कंटेन्स स्पायरली अरेंज थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन इट्स सेल. पाचवा पॉइंट, इन ईच क्लोरोप्लास्ट देर आर नंबर ऑफ राउंडेड बॉडीज सराउंडेड बाय स्टार्च. हे क्लोरोप्लास्ट आहे. तर याच्यामध्ये हा जो आहे, मी ते दोनच काढलेत, बरेचसे असे असतात. प्रत्येक क्लोरोप्लास्टमध्ये अशा काही राउंडेड बॉडीज असतात, छोट्या राउंडेड बॉडीज असतात. आणि त्या राउंडेड बॉडीजना आपण काय म्हणणार आहोत? तर पायरेनॉइड्स म्हणणार आहोत. हे पायरेनॉइड्स असतात ना, ते त्याच्या आजूबाजूला स्टार्च असतं. राउंडेड बॉडीज सराउंडेड बाय स्टार्च. पायरेनॉइडच्या आजूबाजूला सराउंडेड स्टार्च असतं. आणखी हे कुठे असतं? तर क्लोरोप्लास्टवर असतं. प्रत्येक क्लोरोप्लास्ट आतमधली जी स्पायरल बॉडी आहे, त्या स्पायरल बॉडीवर हे वेगळे राउंडेड असे बॉडीज आहेत, ज्या बॉडीच्या आजूबाजूला स्टार्च आहे. आणि त्या राउंडेड बॉडीला आपण काय म्हणणार आहोत? तर पायरेनॉइड्स म्हणणार आहोत. इन ईच क्लोरोप्लास्ट देअर आर नंबर ऑफ राउंडेड बॉडीज सराउंडेड बाय स्टार्च. दीज राउंडेड बॉडीज आर कॉल्ड पायरेनॉइड्स. हे बघा, इथे सेल वॉल आहे, सगळ्यात बाहेरची आहे ती सेल वॉल आहे. आतमध्ये न्यूट्रॉन आहे. प्रत्येक सेलचा जो सेंटर असतो त्याला आपण न्यूट्रॉन म्हणतो आपण. ओके, आणखी हे स्पायरली अरेंज्ड हे क्लोरोप्लास्ट आहेत. हे असे, आणखी इकडून असे. ओके, हे क्लोरोप्लास्ट आहेत. आणि क्लोरोप्लास्टवरती छोटे राउंडेड बॉडीज आहेत, त्यांना आपण पायरेनॉइड्स म्हणतो. हा 4-5व्या पॉईंटमध्ये आहे. तसं समजलं मित्रांनो? मी परत एकदा वाचतोय. स्पायरोगायरा इज अ ग्रीन फिलामेंटस अल्गी बिलॉंगिंग टू डिव्हिजन थॅलोपायटा बिलॉंग करतं ही प्लांट आहे ती. इट ग्रोज इन फ्रेश वॉटरमध्ये येणारी प्लांट आहे ही. तिसरा, ओइंग टू दिस प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इट सिंथेसाइजेस इट्स फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये
हे जे प्लांट्स आहेत स्पायरोगायरा हे आपलं फूड सिंथेसाइज करू शकतात. त्याच्यानंतर इट कंटेन स्पायरली अरेंज्ड थ्रेड लाईक क्लोरोप्लास्ट इन इट सेल. त्यांच्या सेल्समध्ये हे स्पायरली अरेंज्ड थ्रेड्स असतात, त्यांना क्लोरोप्लास्ट असं म्हणतात. इन इच क्लोरोप्लास्ट देर आर नंबर ऑफ राउंडेड बॉडीज सराउंडेड बाय स्टार्च. प्रत्येक क्लोरोप्लास्टमध्ये सराउंडेड बाय राउंडेड बॉडीज सराउंडेड बाय स्टार्च. काही राउंडेड बॉडीज असतात आणि किती सराउंडेड असतात ते स्टार्चनं सराउंडेड असतात. याच राउंडेड बॉडीजना आपण पायरेनॉइड्स असं म्हणतो. दीज राउंडेड बॉडीज आर कॉल्ड पायरेनॉइड्स. समजलं मित्रांनो, समजून घ्या. हे क्वेश्चनचा आन्सर आहे ते आपल्याला आणखी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे स्पायरोगायरा. तुम्हाला कदाचित एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूपच इम्पॉर्टंट हा क्वेश्चन आहे. आणखी विथ डायग्राम तुम्हाला हे डिस्क्राईब करता आलं पाहिजे. समजून घ्या, डायग्राम काढायची प्रॅक्टिस करा, लेबल द्यायचं, त्यांना नावं द्यायची पण प्रॅक्टिस करा. आणखी तुमचा आन्सर रेडी ठेवा एक्झामसाठी. समजलं मित्रांनो, मला वाटतं याच्यातले इम्पॉर्टंट असे सगळे क्वेश्चन्स आपण कव्हर